नमस्कार, मी अनिता मसराम. मॅक्स वुमनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक लोकांचे व्यवसाय सुटलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण होममेड ज्या वस्तू आहेत, सगळ्यात जास्त जर ग्रो करणारा व्यवसाय जर असेल आताच्या परिस्थितीमध्ये, तर तो म्हणजे होममेड ज्या खाण्याच्या ज्या वस्तू आहेत, त्याचं डिमांड जास्त वाढलेलं आहे. तर अशातच आपण आपली जी श्रृंखला आहे आम्ही उद्योगिनी ह्यामध्ये आज आपण भेटणार आहोत पल्लवी देशमुख यांना आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पल्लवी टेस्ट अफेअर्स ह्या नावाने कुकिंग आणि बेकिंग क्लासेस घेतात आणि खूप सुंदर त्यांनी आज जन्माष्टमी असल्यामुळे त्यांनी आपण बघू शकता खूप सुंदर इथे त्यांनी दहीहंडीच्या ह्याच्यामध्ये एक केक त्यांनी तयार केलेला आहे. पल्लवी, खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये. बरं, मला फक्त पहिला प्रश्न असा पडतो की तुम्ही इतकं सुंदर जो केक तयार केलेला आहे याची कल्पना कशी काय आली तुम्हाला आणि तुम्ही कसा व्यवसाय सुरू केला, कधीपासून सुरू केलेला? साधारण मला हे कुकिंग क्लासेस स्टार्ट करून आज 2-2.5 वर्ष होतात आहे आणि मुळात केक सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि त्यालाच धरून पुढे काहीतरी करावं असं एक झालं आणि पहिले त्याचं प्रोफेशनल पूर्ण ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना आवडायला लागलं की टेस्ट आवडायला लागली त्याची. सगळ्यांनी म्हटलं, प्रोत्साहित केलं त्याच्यासाठी की हा तू काही करू शकते, हा बिझनेस तू पुढे पण चालवू शकते, म्हणून मग त्याच्यातनं ही सुरुवात झाली. खरं तर आता ही जी म्हणजे इतकं सुंदर म्हणजे दहीहंडीचा हा कन्सेप्ट म्हणजे खरंच मला खूप आवडलेला आहे. तर ह्याला तुम्ही कसं तयार केलं, म्हणजे याच्यासाठी लागणारे काय? साधारण म्हणजे जो आपला साधा केक असतो आपला स्पॉन्ज केक त्याच्यापासूनच आणि मग त्याला थोडंसं क्रीमनी व्हेरिएशन करून त्याचे शेप हे करून मग त्याच्यातनं ते तयार केलेले आहे. मस्त, म्हणजे एक नवीन ते आकार दिसते, नवीन छान वाटतंय ते. बरं, ह्याला आता तुम्ही बेकिंग क्लासेस पण घेता, कुकिंग क्लासेस पण घेता. ह्याची सुरुवात तुम्ही कुठनं केली, नागपुरातनं केली की माझ्या मिस्टरांचं म्हणजे जॉबमुळे आमची ट्रान्सफर होत राहते सारखी वेगवेगळ्या शहरांमध्ये. तर काही वर्ष मी बाहेर होते, नागपूरच्या बाहेर होते. तर मग मी तिथनं प्रोफेशनल क्लासेस केले आणि मग ते प्रोफेशनल क्लासेस केल्यानंतर काही महिने तिथे माझं थोडंसं मी क्लासेस वगैरे घेतले आणि काही महिन्यातच मग आमची परत इकडे बदली झाली नागपूरला. मग इथे येऊन मग मी ते पूर्ण छान असं व्यवस्थित सेटअप करून मग इथनं ती सुरुवात नागपूरला कुकिंग मध्ये तुम्ही म्हणजे इंटरेस्ट पहिलेपासूनच इंटरेस्ट होता कुकिंग मध्ये. कॉलेज लाईफ मध्ये पण बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स असा अटेंड केल्या, त्याच्यामध्ये प्राइज भेटले, विदर्भ लेवलवर प्राइज भेटलेले आहेत कॉलेज लाईफ मध्ये. मग तीच एक आवड आपली जोपासत तोच आपला उद्योग म्हणून त्याची निवड केली. छान छान छान. पण हे तसं एक खूप कमी लोकांमध्ये असतं की जी आपली आवड असते, किचन मध्ये जी आवड असते त्याला आपण त्या व्यवसायात कन्वर्ट करणं हे खूप कमी लोकांना जमतं. पण हल्ली महिला फार ह्याच्यामध्ये छान त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. पण बरं, ह्याच्यामध्ये तुम्ही आता जे करताय म्हणजे बेकिंग पण घेता आणि कुकिंग क्लासेस पण घेता, ह्याच्या कुकिंग मध्ये आणखी काय काय प्रकार तुम्ही शिकवता? कुकिंग मध्ये जसं मसाले आहेत, म्हणजे होममेड आपण जे बाहेरनं रेडी टू यूज मसाले आणतो ते आपण घरी कसे बनवायचे आणि त्याचा तुम्ही नुसतं घरच्या पुरतं मर्यादित न राहता तुम्ही ते सेलिंग पर्पज किंवा उद्योग म्हणून पण तुम्ही त्याचा एक विचार करू शकता, या हिशोबाने मी ते शिकवते. जसे प्रीमिक्स मसाले येतात आपले भाज्यांसाठी वगैरे, ते एक बनवायला शिकवते. त्याच्यानंतर भाज्यांचे जे आपण रेस्टॉरंटमध्ये भाज्या खातो, ग्रेव्हीज घेतो, त्याचे प्रकार आहेत माझ्याकडे. परत नॉनव्हेज, व्हेज, स्टार्टर्स, बिर्याणी, कोणाला जर स्पेशल ऑर्डर्स घ्यायचे असेल, सुरू करायचे असेल तर ते पण एक पूर्ण म्हणजे कमर्शियल वेनी ते शिकवलं जातं. पण ह्याच्यात जसं आता तुम्ही मिक्स मसाले म्हणता, तर मिक्स मसाल्यामध्ये कसे कसे प्रकार असतात, कसं काय काय असतं त्याच्यामध्ये? पूर्ण ड्राय फॉर्म मध्ये ते मसाले असतात आणि मग त्याच्यामध्ये 9 टाइप्स ऑफ म्हणजे ते पावडर्स मध्ये आम्ही शिकवतो. मग ते तुम्ही घरी तयार करता की काही? नाही, घरी सगळे म्हणजे रॉ मटेरियल आपल्याला आणावं लागतं
आणि ते एक पर्टिक्युलर प्रपोर्शन मध्ये कसं ते मिक्स करून त्याचा कसा मसाला बनेल ते एक मी इथे शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर ते प्रिझर्व कसं करायचं आपल्याला ते जास्ती महत्वाचं आहे. जर तुम्ही सेलिंग पर्पज जर ते ठेवता आहात किंवा घरी पण आपल्याला ठेवायचा आहे तर तो विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह आपण तो मसाला 7 ते 8 महिने आपल्या घरी छान व्यवस्थित टिकतो. काय त्याची प्रक्रिया असते मग? असं जसं काही भाजून घेणे आहे, असं ड्राय रोस्ट वगैरे करून ते त्याच्या प्रमाणात ते करावं लागतं. बरं, आता हा दहीहंडीचा तुम्ही एक आकार केला, त्याच्यामध्ये आणखी काय काय, केक मध्ये आणखी किती प्रकार असतात? म्हणजे माझी स्पेशालिटीच ते, मी कस्टमाइज केक वर माझा जास्ती भर आहे की जो कस्टमर डिमांड करेल त्या हिशोबाने मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि आपले एक स्वतःच काहीतरी युनिक असं त्याच्यामध्ये हे झालं आहे. जसं आज मी तुमच्या समोर जन्माष्टमी म्हणून दहीहंडीचा बनवला आहे, तसा माझा एक किल्ल्याचा केक बनवलेला आहे. अच्छा, किल्ला सुद्धा बनवलेला आहे. असं अनेक वेगवेगळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स करून असे डॉल केक्स असतात. जसं आता लहान मुलांना जसं आवडणार, म्हटलं कोणाला कार्टून आवडतं, कोणाला फोटो फॉर्म्स वगैरे, तर तो पण एक साधारण 10-12 वर्षाचाच मुलगा, त्याला शिवाजी महाराजांचं आणि किल्ल्याचं फार वेळ होतं. तर मग ते पण एक माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की काहीतरी केक मध्ये किल्ला बनवणं, ते एक माझ्यासाठी एक चॅलेंजिंग हे होतं. तर त्या हिशोबाने पण मी त्याला ते करून दिलं. नक्कीच नक्कीच, खूप छान. म्हणजे ही कन्सेप्ट जरा नवीनच आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही बरेचसे कॉम्पिटिशन्स पण अचीव्ह केलेले आहेत. सखी मंच वगैरे काही झालेले होते, कुकिंग मध्ये वगैरे त्याच्यामध्ये पण प्राइजेस मिळालेले आहेत. कॉलेजमध्ये असताना पण विदर्भ लेवल पर्यंत वगैरे अगदी मिळालेले. छान छान. पण आता लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मग क्लासेस तुमचे आता व्हर्च्युअल आपले जे आहेत, घरी येणारे जे लोक आहेत ते तर बंद झाले आहेत, मग आता व्हर्च्युअल क्लासेस वगैरे सुरू, ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. आणि त्याच्यामध्ये पण भरपूर व्हेरायटी, म्हणजे जे मी इथे पर्सनली घेत होती ते सगळे क्लासेस मी आता ऑनलाईन मध्ये सुरू केलेले आहे. म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स केक क्लास आहे, ब्रेड क्लास आहे, व्हेज नॉन व्हेज ग्रेव्हीज आहेत, केक क्लास आहेत, असे भरपूर सगळी व्हेरायटी मी ऑनलाईन मध्ये पण सुरू केली. आणि त्याचे विशेष म्हणजे त्याला मला इतका छान प्रतिसाद भेटला. युपी म्हणा, महाराष्ट्र म्हणा, इथनं सुद्धा म्हणजे स्टुडंट मला भेटलेले आहेत. म्हणजे ऑनलाईनचा मला वाटतं एक बेनिफिट हा आहे की आपण वर्ल्ड मधून कोणाशीही कनेक्ट होऊ शकतो आणि कुठूनही बिझनेस करू शकतो. म्हणजे ही एक खरंच म्हणजे ऑनलाईनची आपल्याला म्हणजे त्याला काही लिमिटेशन्स असं नाही राहिले, ती एक संधी म्हणून आपण नक्कीच एक खूप चांगली संधी आहे ती. आणि प्रत्येकाने, मला वाटतं या प्रत्येकाने या संधीचा व्यवस्थित उपयोग करायला पाहिजे. आणि घरी बसून आपण काही ना काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे. महिलांनी तरी काही ना काही व्यवसाय केला म्हणजे. आणि या लॉकडाऊनच्या याच्यात तेच झालं की जे क्लासेस करून गेले होते त्यांना याचा फार उपयोग झाला. जे केक आता मोस्टली काय होतं की लहान मुलं अगदी वर्षभर वाट पाहतात की माझा वाढदिवस आहे, मग वाढदिवसाला असा केक हवा. आणि या लॉकडाऊनच्या काळात काय झालं, नेमकं बेकरी बंद, शॉप बंद, तर त्याच्यामुळे थोडासा मुलांचा कुठेतरी हे होत होता. तर अशा वेळेला जे होम बेकर्स आहेत, जे क्लास करून गेले, ज्यांनी घरून सुरू केलं, त्यांच्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे जवळपास माझे स्वतःचेच ऑर्डर एक मी 100च्या वर मी केक्स प्रोव्हाइड केले लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये. पण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये नक्कीच फूड इंडस्ट्रीला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. म्हणजे तसंही फूड इंडस्ट्री ही नेहमीसाठीच चालणारी इंडस्ट्री आहे. म्हणजे तिथे त्याच्यात कोणीही जर व्यवसाय करण्याचा विचार केला तर नक्कीच ग्रो करू शकतो. बरं, पण ह्याचे मग क्लासेसचे तुमचे काय पर्टिक्युलर काय फीस असते काय? वन डे वर्कशॉप किंवा 1 किंवा 2 दिवस, म्हणजे 1 डे और 2 डे असं वर्कशॉप असतं याच्यामध्ये केकचं पर्टिक्युलर. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण म्हणजे कमर्शियली तुम्हाला कसं करता येईल हे शिकवते. माझा मेन फोकस तेच असतो की कारण तुम्ही शिकताय तर ते फक्त स्वतःपुरतं लिमिटेड नका ठेवू, तुम्ही त्याचा उपयोग करा. कारण की ही इतकी छान आणि सहज होणारी गोष्ट आहे की एक स्त्री घरी बसून सुद्धा, म्हणजे आपलं घर सांभाळून सुद्धा ती घरून हा व्यवसाय करू शकते. त्याच्यासाठी तिला घराच्या बाहेर निघण्याची गरज नाहीये. आपलं घर आणि आपले मुलं सांभाळून घरूनच छान ऑर्डर घ्यायच्या आणि ती प्रोव्हाइड करू शकते, म्हणजे ह्या गोष्टी करू शकते. त्याच्यामुळे मी हा फोकस नेहमी असतो माझ्या केक क्लासमध्ये की तुम्ही क्लास करताना तो कमर्शियल तुम्हाला कसं करता येईल त्याचं
उद्योग म्हणून तुम्हाला त्याच्याकडे कसं पाहता येईल याच्यावर मी जास्त फोकस, आणि मी नेहमी महिलांना मार्गदर्शन करते की करा, इथे थांबू नका, क्लास करून तुम्ही थांबू नका, तो पुढे घ्या, पुढे करा, म्हणजे उद्योग म्हणून त्याची संधी म्हणून एक तुमची सुरुवात तशीच झाली ना की काहीतरी आपल्याला करायचं आहे, शिकायचं आहे. तुम्ही पण क्लास केलेला? हा, मी पण ऍक्च्युली पूर्ण प्रोफेशनल क्लासेस केले. सगळ्यात पहिले तर माझ्या मनात होती बेकिंगची भीती. कुकिंग मध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, पण बेकिंगची मला स्वतःला एक मनात भीती होती. मग त्या भीतीला मी ओव्हरकम करण्यासाठी क्लास केला, आणि मग त्याच्यातनं माझं वाटलं की नाही, जर आपण हे करतो आहे तर आपण हे पुढे पण नेऊ शकतो. मग त्याच्यातनं सुरुवात झाली. छान. पण आता असं आहे की प्रत्येकाकडे ओव्हन नसतं, मग त्याच्यासाठी काय पर्याय आहे? मी शिकवतानाच मुळात हे शिकवते की तुम्ही गॅसवर कसं बेकिंग कराल, ओटीजी मध्ये कसं कराल, आणि मायक्रोवेव्ह मध्ये कसं कराल, या तिन्ही गोष्टी मी तिथे बेकिंगची सुरुवातच तिथनं करते. थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा की कसं करता येईल. म्हणजे गॅसवर पण आपण कसं बेक करता येईल, असं काही ऑप्शन नाहीये, म्हणजे हार्ड अँड फास्ट नाहीये की तुम्ही जर बेकिंग करता आहात तर तुम्हाला ओव्हनच लागेल, ते इतकंच लागेल, काही गरज नाही. आपण साधा कुकरमध्ये सुद्धा केक करतो, आणि खरं वाटणार नाही की बेस्ट केक जो बनतो ना, हा कुकर मध्येच बनतो. अगदी एक थोडी प्रोसेस आम्हाला एक वर्बली जर सांगितली तर जास्त आमच्या प्रेक्षकांना खूप छान पद्धतीनं कळेल की कसं करता येईल. आपण जसं क्लास म्हणजे विशेष म्हणजे बेकरी स्टाईल आणि होममेड हे दोन्ही पण क्लासेस मध्ये घेतल्या जातं. जर घरी आपल्याला होममेड जर बेस बनवायचा आहे केकचा तर तो मैद्यापासून बनतो, आणि जर बेकरी स्टाईल जर आपण प्रोफेशनली विचार करतो तर त्याचे प्रीमिक्स पावडर विकत मिळतात मार्केटला, आणि त्याचे पण क्लासेस आहे, पण ते घरी पण बनवू शकतो, ते पण बनवून आपण विकू शकतो. कारण की आजकाल त्याला खूप डिमांड आलेली आहे, सगळीकडे ते प्रीमिक्सचे चालतात क्लासेस, केक्स असे, तर त्याच्या पण क्लासेसला भरपूर डिमांड आहे. तर ती पण एक उद्योग म्हणून, संधी म्हणून आपण करू शकतो. जर हा बेकिंगचाच म्हणजे साधा जो करायचा आहे कुकरमध्ये तर तो फारच सिंपल आहे. आपण जसा वरण भात करतो इतका सोपी तो केक करण्याचा प्रकार आहे. पण तरी आमच्या प्रेक्षकांना ते समजलं पाहिजे की कसं करतात ते, थोडंसं जर सांगितलं तर जास्त छान होईल. एक त्याचं जे पर्टिक्युलर प्रमाण असतं त्या प्रमाणात आपल्याला सगळं मैदा, कंडेन्स मिल्क, साखर, बटर हे सगळं घ्यावं लागतं, आणि कुकर फक्त आपल्याला त्याचे विसल आणि गास्केट हे रिमूव्ह करून घ्यावं लागतं त्याचं. आणि कुकर कोरडाच, असं त्याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही किंवा रेती घालायची काहीही गरज नाहीये. साधा आपला कुकर गॅसवर ठेवून छान प्रीहीट करावा लागतो, आणि त्याच्यामध्ये आपलं केकचं भांडं जे आपण मिश्रण बनवलंय ते भांडं ठेवून झाकण लावून 30 मिनिटापर्यंत गॅस अगदी कमीवर ठेवून एक केक होऊ द्यावा लागतो. पण आता बरेचदा सांगतात की खाली कुकरमध्ये जर करायचं असेल तर खाली थोडं मीठ टाका किंवा रेती टाका. नाही, काही एक गरज नाही, फक्त एक स्टँड ठेवायचा. नाही, कारण तो आपण प्रीहीट करून घेतलेला असतो, आणि अगदी सिमवर आपण ठेवायचं असतं तो. इव्हन हेच नाही, कुकर नाही, आपण तव्यावर सुद्धा केक करू शकतो, आपण कढईत सुद्धा केक करू शकतो. त्याला आता प्रॅक्टिकली करायला आपल्याला नंतर हे करावं, वेळ द्यावा लागेल. बरं, आणि ह्याच्यामध्ये आणखी काही मुलांचे काही काही प्रकार असतात, डोरेमॉन शेप असतं, काही फोटो शेप असतात, मग हे कसं असतं? हे तर मला वाटतं मशीनने केल्या जातं. नाही, हे सगळं हँडमेड आहे. हा आपण शेप जो मी इथे दिलेला आहे हा पूर्ण हँडमेड आहे, आणि याच्यामध्ये विशेष तुम्हाला एक गंमत म्हणजे याच्यात कुठल्याच प्रकारचं नोझल नाही वापरलेलं आहे. जे केकचे डेकोरेशन साठी नोझल येतात ते कुठलाही नोझल न वापरता बनवलेला केक आहे हा पूर्ण. आणि जे पण आजकाल प्रिंट आउट केक आहे, म्हणजे फोटो प्रिंट वाले केक आहे, सरप्राईज केक आहे, फोटो पुलिंग केक्स आहे, असे बरेच केकचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हा झाला व्हिप क्रीमचा केक झाला, त्यानंतर फॉन्डन आयसिंगचा केक येतो. त्याच्यामध्ये भरपूर, म्हणजे केक मध्येच भरपूर व्हेरिएशन्स भरपूर आहे नक्कीच. आणि ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये एक ऑर्डर्स मध्ये काही असं जाणवलंय का की म्हणजे एक भीती वगैरे काही कोणाला असं कोणाच्या मनात शंका आलेली आहे की तुम्हाला असं वाटतं की होममेड जे असतं ते अगदी सुरक्षित असतं? म्हणजे माझा स्वतःचा आलेला अनुभव असा आहे की माझ्या ऑर्डर्स प्रचंड वाढल्यात, होममेडच्या प्रचंड वाढल्यात.
कारण एक लोकांचा एक तो कुठेतरी विश्वास होता की घरी करतात आहे, सेफ आहे. आणि अर्थात विचार ते पण प्रश्न होतात की मग तुम्ही पूर्ण सेफ्टी पर्पज करता आहेत ना वगैरे, म्हणून ते पण एक विचारणा होते. पण एक कुठेतरी विश्वास असतो की हा घरी, आणि कसं आहे ऑर्डर आला तरच केक बनतो आहे. असं शॉप सारखे मी बनवून ठेवत नाही. त्याच्यामुळे ऑर्डर द्या तर एक तुम्हाला 3-4 तासात एक केक बनवून मिळतो. ते एक सेफ्टी पर्पज साठी चांगलं आहे की जेव्हा ऑर्डर येतील तेव्हा मी केक बनवून देऊ शकतो. आणि बऱ्यापैकी एक विश्वासही असतो की घरी केलेला हा सेफ असेल म्हणून. पण तरी काही लोक जरा कारण आता वातावरणच असं भीतीचं झालेलं आहे, त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांचं पण विचारणं साहजिक आहे. आणि त्याच्यात मला असं काही वावगं वाटलं नाही. म्हणजे हा ठीक आहे, कोणी आपलं सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू विचारतंय की हा ठीक आहे तर ओके. बरं, ह्याच्यामध्ये साधारण लागणारा जो काही खर्च आहे म्हणजे किती लागू शकतो, काही अंदाज? म्हणजे रॉ मटेरियलवर आहे, तुम्ही कुठून परचेस करता आहे, कोणत्या क्वांटिटी मध्ये परचेस करता आहे त्याच्यावर ते असतं. आणि मग त्याच्यानंतर आपले लागत मेहनत त्याच्यानुसार ते सगळं रेट त्याचा ठरला. साधारण आता ह्या केकची किंमत तुम्ही किती आकारता? कस्टमाइज केकला थोडेसे एक वेगळं अजून चार्जेस घेतल्या जातात, कारण की ते स्पेशल एफर्ट्स घेऊन त्याच्यावर बनवावे लागतात. त्याच्यामुळे साधारण हा केक 1000 रुपयापर्यंत वगैरे असा जातो. अच्छा, म्हणजे क्वांटिटी किती असते याची? हा, हे 1 किलोचा. 1 किलोचा म्हणजे आता हा जो केक आहे हा टोटल 1 किलोचा आहे. म्हणजे तसा दिसण्याला जरा वेगळा वाटतो पण छान. आणि बाकी मग आणखी जे ह्याच्यामध्ये जे व्हेरिएशन्स येतात तर त्यात आणखी किती म्हणजे काय रेट्स असतात त्याचे? माझ्याकडे तसं आता मी नवीन हे केलं आहे, हँगिंग केक सुद्धा आहे. म्हणजे असा हलणारा केक असतो, तो स्टँड असतो एक, आणि त्या स्टँडवर एक हलणारा केक. म्हणजे ती पण एक व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये केक मध्येच. आणि तुमच्याकडून ज्यांनी क्लास केलेला आहे मग त्यांनी व्यवसाय सुरू केलेला, त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा आहे, त्याचा फीडबॅक कसा आहे? खूप छान ते. म्हणजे जितक्यांनी पण ते क्लासेस केले त्यातले बऱ्याचशा जणींनी स्वतःचे उद्योग सुरू केलेले आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच पडलं की मॅडम हा क्लास करून आम्हाला इतका उपयोग झाला की स्पेशली लॉकडाऊनच्या काळात आम्ही खूप सगळ्यांना ऑर्डर्स पुरवू शकलो, देऊ शकलो. ऑर्डर्स आमच्या वाढल्या आणि एक स्वतःच एक काहीतरी केल्याचं समाधान आम्हाला लाभलं या लॉकडाऊनच्या काळामध्ये. अच्छा, जसं आता हा तर झाला केकचा विषय. आपल्याला माहितीये की नागपूर हे सावजी मसाल्यांसाठी फेमस आहे. तर सावजी मसाले पण तुम्ही तयार करता का? सध्या तर त्याचं नाही, पण इन फ्युचर ते प्लॅनिंग सुरू आहे की एक काहीतरी युनिट मला ऍक्च्युली असं सुरू करायचं आहे. म्हणजे मी जेव्हापासून शिकत होती ना स्वतः, तेव्हापासून मला असं एक होतं की मला जॉब नाही करायचं आहे, मला एक असं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं आहे की जिथे मी लोकांना उद्योग देऊ शकेल. तर ते एक प्लॅनिंग थोडंसं माझ्या डोक्यात सुरू आहे की पुढे त्याला वाढवायचं आहे मला. नक्कीच तर तुम्हाला ते प्लॅनिंग लवकरच इम्प्लिमेंट हो. पण ह्याच्यामध्ये आणखी काय तुम्ही व्हेरायटी देता मसाल्यांमध्ये म्हणा किंवा कुकिंग केक्स मध्ये, कुकिंग मध्ये? माझ्याकडे साधारण 20 प्रकारचे, म्हणजे 20 पेक्षा जास्ती क्लासेस आहेत. म्हणजे केक मध्येच फक्त हा झाला क्रीम केक झाला आपला, त्याच्यामध्येच माझे कप केक्स आहे, ब्राउनीज आहे, हेल्दी केक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं बटर, शुगर, मैदा न वापरता सुद्धा केक्स आहेत. त्याच्यानंतर आपले कपकेक्स मध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे. मफिन्स आहेत, पिझ्झा क्लासेस आहे, डॉमिनो स्टाईल पिझ्झा आहे, परत व्हेज मध्ये बिर्याणी, स्टार्टर, हे सगळे प्रकारचे म्हणजे कव्हर केले जातात. बरं, मग ऑर्डर्स तुम्हाला कसे मिळतात? म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप थ्रू, फेसबुक थ्रू, किंवा आणखी काही तुम्ही जसं आता हे आहे झोमॅटो आहे, स्विगी आहे, असं वगैरे काही प्रकार आहे का? सर्वात पहिले जे मी माझ्या ह्याची सुरुवात केली ही तर अगदी म्हणजे जे फ्रेंड्स आहे, नातेवाईक आहे, यांना ती पहिले टेस्ट केली आणि त्यांच्या ह्याच्यातनंच, म्हणजे माउथ पब्लिसिटी जी म्हणू आपण, त्याच्यातनंच माझ्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी कोणाला सांगितलं की नाही ही छान केक बनवते, तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करून बघा, आणि तशातनंच मग ते वाढत गेलं.
आज तर जवळपास म्हणजे भरपूर लोकांनी मला छान फीडबॅक दिलेला आहे. आणि मेन माझा जो बिझनेस सुरू झाला हा माउथ पब्लिसिटीनेच सुरू झालेला आहे. तसंही माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी म्हणतात. कारण आपला जो अनुभव असतो तो आपण लोकांना सांगतो त्याच्यावर विश्वास होतो. तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह ऍड जरी केली तरी जोपर्यंत एखादा व्यक्ती तुम्हाला अगदी विश्वासाने सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर विश्वास होत नाही. हे खूप चांगलं म्हणजे एक चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे या सगळ्या गोष्टीचं. आणि ते करताना ना एक आपल्याला पण एक दडपण असतं की जर कोणी मला माझं म्हणजे हे करता आहे म्हणजे सांगितलं आहे कोणी तर मग मला पण त्या लेवलनी त्यांच्यासाठी काम करण्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते की नाही आपली क्वालिटी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि ती कन्सिस्टन्सी पण ठेवणं तेवढंही गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे खरंच आणि ठीक आहे म्हणजे आपलं घरी बसल्या बसल्या काहीतरी आपला व्यवसाय. मेन तेच होतं की मुलं लहान असल्यामुळे आणि घरी सांभाळायला कोणी नसल्यामुळे मला घरून काय करता येईल याच्यावर बऱ्याच महिलांचं होतं की आपण करायचं आहे पण आपण काय करू शकतो म्हणजे आयडिया पण त्यांचे हे व्यवस्थित इम्प्लिमेंट होत नाही. आणि घरून पण सपोर्ट पाहिजे असतं ना. तुम्हाला घरून सपोर्ट कसा आहे? खूप छान. अगदी म्हणजे माझ्या मिस्टरांनी पहिले कुठेच कोणत्याच गोष्टीसाठी मला नाही म्हटलं नाही. सर्वात प्रथम कायम त्यांचा मला पाठिंबा असतो या गोष्टीसाठी. आणि माझे आई वडील आणि माझी बहीण पण मोठी त्यांनी पण नेहमी मला की हा तू करू शकते तुझ्यामध्ये ते गुण आहेत तू करायला हवं. छान. म्हणजे आपल्या हाताची जी टेस्ट आहे ती लोकांपर्यंत पोचती केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी खरंच म्हणजे कुकिंग मधनं व्यवसाय करणं हा खरंच एक खूप मोठा टास्क आहे मला असं वाटतं. कारण ती टेस्ट आपली ती कायम लोकांपर्यंत तशीच्या तशी पोचली पाहिजे. हे फार गरजेचं आहे. आणि कारण मार्केटमध्ये आपण बरेचदा बघत असतो की खूप व्हेरायटीज असतात पण एक घरी केलेल्या जेवणाची चवच वेगळी असते. आणि त्यात केक तर मला असं म्हणजे सांगावं वाटेल की केक अशी गोष्ट आहे ना की कुठेतरी आपल्या इमोशन्सची जुळलेली गोष्ट आहे. राईट. म्हणजे असं असतं ना की एक बर्थडे म्हटलं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की नाही एक आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असतो. आणि बर्थडे म्हणा अॅनिव्हर्सरी म्हणा किंवा आणखी काही इतर काही अचिव्हमेंट्स असेल तर आता त्या सगळ्या इव्हेंट्स मध्ये पण केक कापणं ही एक खूप मोठी प्रथा झालेली आहे. म्हणजे आता असं झालेलं आहे की काहीतरी आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे एखाद्या व्यक्तीचं बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचा वर्ष काय म्हणतात त्या वर्धापन दिन म्हणा. आजकाल एक मॉडर्निटी झालेली आहे की केक कापणं हे खूप छान एक हे झालेलं आहे. त्याच्यामुळे तो एक इमोशनशी टच असणारी गोष्ट आहे. म्हणजे ती भले जर जेवण एखाद्या वेळेस थोडं कमी जास्त झालं तर ती गोष्ट आपल्याला इतकी लक्षात नाही. पण जर तुमचा बर्थडेचा केक थोडासा जर कमी जास्त झाला तर ते कायम लक्षात राहणार. एक्झॅक्टली. म्हणजे असं होतं की अरे काहीतरी मिसिंग आहे. त्याच्यामुळे तो एक स्पेशल जर कोणाला काही बनवून दिलं तर ते त्याच्याकडे कायम स्वरूपी ती आठवण राहते. बरोबर. आणि तसंही केक म्हटलं म्हणजे आणि काही तुम्हाला म्हणजे केक खायला काही ओकेजनची गरज नाहीये. तुम्ही कधीही केक खाऊ शकता. आणि तुम्हाला क्लासेस जर करायचे असतील तर आम्हाला नक्कीच मॅक्स वुमनला तुम्ही संपर्क करू शकता. आणि बरं ह्याच्यामध्ये मग तुमचं आता हे जे हा व्यवसाय तुम्ही आता मला वाटतं 3 वर्ष झाली. हो. तर प्रॉपर तुम्ही नागपूरचेच? हो. अच्छा. आणि इथं हे आता 3 वर्षापासून तुम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे. ह्याला आणखी काही ग्रो करायचं आहे किंवा आणखी लोकांपर्यंत कसं काय करणार त्याची काही आहे का आयडिया तुम्ही आहे तुमच्या डोक्यात? मला अजून वाढवायचं तर आहे निश्चितच आहे. पहिले तर मला म्हणजे ऑनलाईन क्लासेसचं पण इतकं हे नव्हतं. पण लॉकडाऊन मुळे ती संधी भेटली आणि अजून ऑनलाईन मध्ये वाढवता आलं. याच प्रकारे अजून पुढे पण काही फ्युचर प्लॅन्स आहे.
अजून थोडंसं म्हणजे आता हा व्यवसाय माझा घरून सुरू आहे, तर त्याला अजून थोडंसं पुढे मोठ्या स्वरूपात शॉप मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर लॉकडाऊनचं तसं तर तुमच्यावर तर फारसा काही परिणाम झालेला नाहीये, पण बाकी इतर आणखी काही जाणवतं का तुम्हाला की लॉकडाऊनमुळे इतर गोष्टींवर पण परिणाम झालेला आहे? हो, अर्थातच. म्हणजे आपल्या आजूबाजूला बराचसा फरक पडलेला दिसतोय की लॉकडाऊनमुळे असं बऱ्याच लोकांचा व्यवसाय बंद झाले आहेत किंवा कमी झाले आहेत किंवा काय असं. तर त्याच्यामुळे पण एक थोडंसं वाटतं की हा चल आपण एक घरून करतो आहे, तर ती संधी आपण अजून कोणाला देऊन म्हणजे त्यांना पण एक करू शकतो की हातभार लावू शकतो की चला तुम्ही याच्यातनं अशी काही सुरुवात करा आणि नवीन नवीन सुरुवात म्हणजे करू शकता त्याच्यातनं. फक्त एवढंच आहे की सेफ्टी आपली तेवढी आपण ठेवली महत्वाची आहे. सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं फार महत्वाचं आहे. आणि खरंच तुम्ही इतकं छान हे केलेलं तो जो दहीहंडी जी आहे ती अगदी रिअल वाटतेय, तेव्हा वारंवार माझं लक्ष त्याच्याकडेच जात आहे. आणि नक्कीच माझ्या तोंडाला पण पाणी येतच. महिलांनी घरून आपला कोणताही व्यवसाय महिलांनी सुरू करणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही इतके छान जे कुकिंग पासून तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे आणि याला आणखी पुढे ग्रो करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इतकी छान माहिती आमच्या मॅक्स वुमनच्या प्रेक्षकांना दिली. खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. बघत राहा मॅक्स वुमन. नमस्कार.